1993 मध्ये भूकंप झाला. Yes. भूकंप झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की पुस्तकामधलं हे साहित्य वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन पहा तुम्ही, बिलकुल बिलकुल. आणि तेच वास्तव आपल्या पुस्तकामध्ये येतं. जे समाजामध्ये जे इन्सिडेंट्स घडतात त्यालाच अनुसरून आपल्याला सिलेबस सर्व काही आपल्या सिलेबसमध्ये किंवा साहित्यामध्ये येतं, परंतु ते साहित्य प्रत्यक्ष अनुभवायसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि भूकंप झालाय अशा ठिकाणी तुमच्यासारख्या तरुण मुलांची तिथं गरज आहे आणि तुम्ही त्यांच्या मदतीसाठी जा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बिलकुल. आणि अगदी दुसऱ्या दिवशी आम्ही किल्लारी या भागामध्ये गेलो. वा. आणि तिथलं जे चित्र आम्ही पाहिलं की अनेक मुलं, अनेक महिला, अनेक पुरुष त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली होती. बिलकुल. अर्धवट अवस्थेमध्ये हे होती. पाऊस पडलेला होता, त्यांना काढता येत नव्हतं. आणि हे सगळं पाहून असं वाटायला लागलं की नाही, आपण इथं काहीतरी काम केलं पाहिजे. आणि सतत मी तिथं महिनाभर गेलो. आणि त्या महिनाभराच्या दरम्यान मला जे जे लोक भेटले त्यामध्ये बाबा आमटे पण होते. बिलकुल. मग अशी जर लोक आपले येऊन काम करत असतील तर आपण पण काम केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि मुलांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते, छोट्या मुलांच्या, आई नाही वडील नाही कुणाचे सापडत नव्हते, तर ते पाहून मला वाटलं की मुलांसाठी आपण काम करायला पाहिजे.